Good morning friends, I am Swati. Welcome you all to my channel. Today we are going to start our next topic and our next topic is part of speech. बघा part of speech means शब्दांच्या जाती. Part of speech म्हणजे काय? शब्दांच्या जाती. Part of speech is very important topic in English and in Marathi also. If we don't know about part of speech, we cannot make a sentence. जर आपल्याला part of speech जर बरोबर माहिती नसेल तर we cannot make sentence. आपण sentence चांगल्या प्रकारे बनवू शकत नाही. So we should know about part of speech. What is part of speech? Part of speech means what? Every word used in place of sentence has a particular place. Every word used in sentence has a particular place and that place is known as a part of speech. आणि त्याच प्लेसला काय म्हणतात? पार्ट ऑफ स्पीच. म्हणजे प्रत्येक शब्द सेंटेन्समध्ये जे शब्द असतात त्याला पर्टिक्युलर प्लेस असतो आणि त्याच प्लेसला काय म्हणतात? शब्दांच्या जाती. तर हाऊ मेनी टाइप्स ऑफ पार्ट ऑफ स्पीच? किती प्रकारचे टाइप्स ऑफ आहेत? टाइप्स पार्ट ऑफ स्पीच किती प्रकारचे आहेत? देर आर 8 पार्ट ऑफ स्पीच. किती आहे? देर आर 8 पार्ट ऑफ स्पीच. विच आर द पार्ट ऑफ स्पीच देन? विच आर द पार्ट ऑफ स्पीच? कोणते कोणते पार्ट ऑफ स्पीच आहे बघा? नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. दीज आर द पार्ट ऑफ 8 पार्ट ऑफ स्पीच. दीज आर द 8 पार्ट ऑफ स्पीच. आता हे इंग्लिशमध्ये बघितलं, पण मराठीमध्ये काय म्हणतात त्यांना ते पण माहिती पाहिजे आपल्याला. तर नाउन मीन्स नाम, प्रोनाउन मीन्स सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, ॲडवर्ब क्रियाविशेषण, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन उभयान्वयी अव्यय अँड इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. दीज आर द 8 पार्ट ऑफ स्पीच. हे काय आहेत? 8 शब्दांच्या जाती. आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो? शब्दांच्या जाती. तर बघा, नाउन म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, आता आपण याची डेफिनेशन आणि just we are going to learn only introduction of this part of speech. जसं आता what is noun? Noun म्हणजे काय? Noun is a word that is given to a particular person, place, things, animals and action. एखाद्या वस्तूला, प्राण्याला, पक्षाला किंवा कृतीला दिलेलं नाव म्हणजे काय? नाउन. प्रत्येक याला काय असतो? दिस इज चॉक. काय आहे? चॉक आहे. दिस इज ऑल्सो नाउन. दिस इज ब्लॅक बोर्ड. आय एम स्वाती. ठीक आहे, हे माझं नाव आहे. लाईट, मोबाईल, ऑल थिंग्स हॅज अ नेम. म्हणजे प्रत्येक शब्द, प्रत्येक वस्तूला काय आहे? नाव आहे. दॅट इज कॉल्ड नाउन. तर आता राधा इज अ नेम ऑफ गर्ल. बॉय मीन्स मुलगा. एक मुलगा, आपण त्याला काय म्हणतो? मुलगा म्हणजे नाव आहे तो. रिव्हर इज अ नेम ऑफ प्लेस. आहे की नाही? रिव्हर, माउंटेन, दीज आर द नाउन्स. नाउन. आता बघा प्रोनाउन. व्हॉट इज प्रोनाउन? प्रोनाउन मीन्स सर्वनाम. प्रोनाउन मीन्स व्हॉट? द वर्ड विच इज युज्ड इन प्लेस ऑफ नाउन. म्हणजे नाउनच्या ठिकाणी जो शब्द वापरलेला असतो त्याला काय म्हणतात? सर्वनाम. वी युज्ड प्रोनाउन इन प्लेस ऑफ नाउन. नाउनच्या ठिकाणी आपण काय वापरतो? प्रोनाउन वापरतो. जसं आता ही, शी, इट, दे, यू. दीज आर द नाउन्स. यू, वी. जसं आता आपण एखाद्या मुलाचं नाव घेतलं तर प्रत्येक वेळेस त्या मुलाचंच नाव घेत राहतो का? राजू, 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 राजू. प्रत्येक शब्दामध्ये नाही म्हणून. ही, शी, मुलगी असेल तर शी म्हणतो, जास्त असतील तर दे म्हणतो आपण. तर दिस इज मीन्स दीज आर द pronouns. There are some types of pronouns also. There are some types of noun also. Noun चे पण काही प्रकार आहेत. We will learn after this video that. म्हणजे आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये जे डिटेल घेणार आहोत. दिस इज ओनली इंट्रोडक्शन पार्ट्स. तर नाउनचे कोणते कोणते प्रकार आहेत? कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ॲबस्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन, कलेक्टिव्ह नाउन, कंपाऊंड नाउन. These are the टाइप्स ऑफ नाउन. अँड विच आर द टाइप्स ऑफ प्रोनाउन? प्रोनाउनचे पण बरेच प्रकार आहेत. एवढेच प्रोनाउन आहेत असं नाही आहे. बरेच प्रोनाउन आहेत. जसं रेसिप्रोकल प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. ओके, दीज आर द टाइप्स ऑफ प्रोनाउन्स. व्हॉट इज ॲडजेक्टिव्ह? ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. म्हणजे विशेष माहिती सांगणारा वर्ड. द वर्ड विच डिस्क्राईब अ नाउन ऑर प्रोनाउन. ॲडजेक्टिव्ह काय असतो? की डिस्क्राईब करतो तो कोणाला? नाउनला किंवा प्रोनाउनला. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब्स नाउन ऑर प्रोनाउन. जसं क्लेव्हर म्हणजे हुशार. ही इज अ बॉय बट ही इज अ क्लेव्हर बॉय.
ही इज अ क्लेवर बॉय. म्हणजे बॉय बद्दल काय सांगितलं आहे क्लेवरने, जास्त माहिती सांगितलेली आहे. क्लेवर. शी इज अ गर्ल बट शी इज अ गुड गर्ल. उर्वी इज अ गर्ल बट शी इज अ गुड गर्ल. गुड इज अ ॲडजेक्टिव्ह. ॲक्टिव्ह, दीज आर द म्हणजे ॲडजेक्टिव्ह, दीज आर द ॲडजेक्टिव्ह. जास्तीची माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, विशेषण. व्हर्ब. नेक्स्ट इज व्हर्ब. व्हर्ब मीन्स ॲक्शन. व्हर्ब इज अ वर्ड दॅट डिनोट्स, दॅट डिस्क्राईब ॲक्शन. ॲक्शन दाखवितो, त्या वर्डला काय म्हणतात, व्हर्ब. जसं आता वॉक, प्ले, कुक, स्टडी, आय एम लर्निंग, आय एम टीचिंग, आहे की नाही. तर दॅट इज व्हर्ब. म्हणजे ते ॲक्शन आहे. मी आता बोलत आहे, काही जण ऐकत आहेत, आहेत की नाही, ते क्रियापद आहेत. क्रियापद मीन्स वर्ब. वर्ब ही काही ॲक्शन वर्ड. वर्ब इज अ ॲक्शन वर्ड. ॲक्शन दाखवते. वॉक म्हणजे चालणे, वॉक, प्ले खेळणे, कुक, स्टडी, लिसन, राईट, दीज आर द व्हर्ब्स. ॲडव्हर्ब मीन्स क्रियाविशेषण. अ वर्ड विच इज गिवन मोर इन्फॉर्मेशन अबाउट व्हर्ब. म्हणजे व्हर्ब बद्दल जास्तीची माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, क्रियाविशेषण. जसं आता स्लोली, फास्ट, आहे की नाही. म्हणजे ही इज वॉकिंग. ही इज वॉकिंग म्हणजे तो चालत आहे, बट ही इज वॉकिंग व्हेरी स्लोली. तो पण खूप हळूहळू चालत आहे. म्हणजे चालण्याची क्रिया सुरू आहे, बट दॅट इज व्हेरी स्लोली. तर हळूहळू, फास्ट, खूप जोराने धावत आहे म्हणतो आपण त्याला. तर दॅट इज क्रियाविशेषण. दॅट इज क्रियाविशेषण मीन्स ॲडव्हर्ब. प्रिपोजिशन. व्हॉट इज प्रिपोजिशन? Preposition is a word that means that shows the relationship between nouns and pronouns. Preposition. जसं in, on, at, for. These are the preposition. जसं this chalk. आता हा चॉक आहे, दिस इज अ नाउन. याचं रिलेशन माझ्या हातासोबत आहे, तर मी कसं सांगणार, दिस चॉक इज ऑन माय हँड. हातावर आहे ना माझ्या हा चॉक, तर ऑन माय हँड. तर हे रिलेशन दाखवते एखाद्या दोन नाउन मधलं. हँड इज ऑल्सो नाउन अँड दिस चॉक इज ऑल्सो नाउन. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन टू थिंग्स. तर हे कोण दाखवतो, प्रिपोजिशन. in, on, at, for, these are the preposition. After that, conjunction. Conjunctions म्हणजे काय, उभयान्वयी अव्यय. तर काय दाखवतो कंजंक्शन? कंजंक्शन इज अ कनेक्टिंग वर्ड. कनेक्ट करतो. कंजंक्शन इज अ वर्ड दॅट कनेक्ट टू वर्ड्स और टू सेंटेन्सेस. जसं अँड, बट, आहे की नाही. दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय. देन इंटरजेक्शन, केवल प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शन मीन्स इट शोज feeling, it shows a expression or sudden feelings. Aha, wow, this is the interjection. तर बघा, this is the information about part of speech, and this is only introduction of part of speech. In next video we will discuss all these things in very detail. आता आपण हे एकदम सोप्या पद्धतीने किंवा इंट्रोडक्शन घेतो आपण. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये काय घेणार, पूर्ण डिटेलमध्ये नाउनचे प्रकार, नाउनचे डेफिनेशन सगळं त्याच्यामध्ये आपण वी विल डिस्कस आफ्टर दॅट व्हिडिओ. थँक्यू अँड लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.